everyone, good morning and welcome you all to Rajna's Navangel World. Me as Sunny. And yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे आणि रचना किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज टेक गुड मॉर्निंग. सो आज काय ब्रेकफास्टला सो टिफिनमध्ये काय आहे तुम्हाला लवकरच समजेल टिफिन सिरीजमध्ये. सो डू कीप लविंग अस अँड डू वॉच अ टिफिन सिरीज ऑन यूट्यूब शॉर्ट्स. सो आता वाजले आहेत 11:15. नायसा स्कूलमध्ये गेल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला, त्यानंतर शॉर्ट एडिट केलं आणि मग थोडंसं टाईमपास वगैरे झालं आहे. सो आता मी भात ठेवला आहे. संध्याकाळी खाली जाणार आहे सोसायटीमध्ये. सो असं छान असं आपला जो ड्रेस असतो तो मी वेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर खूप लोकांना नेहमीच प्रश्न असतात की मी माझे हे जे डेली वेअर आहे ते मी कुठून घेतले. आणि किचन सिरीजमध्ये तर तुम्ही बघतातच आहेत, म्हणजे व्लॉग्समध्ये तर ऑफकोर्स तुम्ही बघताय, बट जे व्लॉग्स नाही बघत ते जे किचन सिरीज बघतायत त्याच्यात, म्हणजे जी टिफिन सिरीज मला म्हणायचं आहे, त्यात तर एवढे सारे लोकांचे आले आहेत कॉमेंट्स की कुठून घेतले. सो आय प्रिफर की असे कपडे घालू की जे खूपच कम्फर्टेबल असतील आणि ज्यात मला बिलकुलसुद्धा गरम होणार नाही. आणि मला असं वाटतं प्रत्येकजण असंच प्रिफर करतं जेव्हा आपण किचनमध्ये काम करत असतो. सो मी जे आधीचे जे क्लोथ्स घेतलेले आहेत, जे जिथून घेतलेले तिथले मी लोकेशन्स आधीसुद्धा मेन्शन केलेले आहेत. बट मी परत एकदा सांगते, खूप लोकांना माझा तो एक ब्ल्यू ड्रेस आहे तो खूप आवडतो, कॉटनचा आहे तो. मी लोकल स्टोअरमधनं घेतला आहे तो. जेव्हा घेतला त्याच्यानंतर मी त्याच्याकडे 10 वेळा जाऊन आले आणि त्याला विचारले, बट देन ही इज लाईक की आता ते बंद झालं आहे, ते आता येतच नाही, म्हणून मलासुद्धा त्याच्यानंतर मिळालं नाही आहे. बट इनकेस जर मला कुठे फ्युचरमध्ये कुठेही मिळालं तसं तर मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. त्यानंतर काही जे क्लोथ्स आहेत ते झुडिओमधनं आहेत, काही जे आहेत ते मिशोमधनं आहेत. जेव्हा पण मी मिशोमधनं घेतलेले तेव्हा मी त्याचा एक प्रॉपर ब्लॉगसुद्धा बनवलेला, ज्याची खाली लिंक मी मेन्शन केलेली आहे. त्यानंतर काही मिंत्रावरनं आहेत. सो येस, दिस टाईम हा जो मी घातला आहे हा मी मिंत्रावरनं घेतलेला आहे. आणि अजून असे काही मी घेतलेले आहेत डेली वेअरसाठी. आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे जे मिंत्रावरनं मी घेतले आहेत, कारण मिंत्राचा आत्ता जस्ट सेल लागून गेला आहे आणि आय गेस हा जेव्हा माझा ब्लॉग जातो आहे त्या दिवशी लास्ट डे आहे सेलचा. खूप लोक मला हे पण विचारतात की जेव्हा सेल लागतं आम्हाला नक्की सांग. मलासुद्धा ॲक्च्युली माहीत नसतं, मला नोटिफिकेशन येतं, बिकॉज नाही, इट्स बीन लाईक ऑलमोस्ट मला वाटतं 15 इयर्स मी मिंत्रावरनं शॉप करते आहे. आणि खूप वर्षांपासून शॉपिंग केल्यानंतर ना आय एम ॲन इन्सायडर ऑफ मिंत्रा. इन्सायडरला ना मिंत्राच्या सेल्सबद्दल आधी समजतं आणि त्यांना एक वेगळं काय म्हणतात, सिलेक्शनसाठी एक वेगळा टाईम असतो. म्हणजे जेव्हा पण सेल लागतो ना त्याच्या आधी एक थोडासा 1-2 तास आधी एक सिलेक्शन करण्यासाठी एक टाईम मिळतं की येस, नाव यू आर एन इन्सायडर आणि सेल स्टार्ट होणार आहे. त्याच्या आधी तुम्हाला सेलमध्ये कोणते कपडे आहेत ते तुम्हाला कार्टमध्ये टाकता येईल असं वालं ते येतं. सो जेव्हा हे मला कळतं, मला नोटिफिकेशन येतं, मी फटाफट कार्टमध्ये टाकते. कारण कसं आहे, जेव्हा सेल लागतं ना इमिडिएटली त्या गोष्टी आउट ऑफ स्टॉक होतात. सो द मोमेंट सेल स्टार्ट होतं, लाईक युजली ना 12 वाजता रात्री स्टार्ट होतात मिंत्राचे सेल्स. जसं ते स्टार्ट झालं त्या टायमाला मग मी बाय करते, म्हणजे इमिडिएटली माझ्या कार्टमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ना त्या मी सगळ्या काही बाय करते. सो हा एक मिंत्राचा आहे लाईक चांगला फीचर आहे मला असं वाटतं. आणि मिंत्रावरचे सगळे कपडे छान येतात. असं खूप क्वचित कपडे असतील जे आपल्याला नाही आवडत, जसं ह्या टाईमला माझं झालं होतं, फर्स्ट टाईम झालं की ते ना मला थोडंसं फिटिंगला इश्यू झालं, म्हणून मग मी ते रिटर्न केलं. सो रिटर्न केल्यानंतर पण कसं असतं, द मोमेंट पार्सल घेऊन जातो ना कुरिअरवर, इमिडिएटली आफ्टर 1 का 2 आवरमध्ये
तुमचं जे पण अमाऊंट असेल ते रिफंड होऊन जातं. कधी कधी 24 आवर्स पण लागतात, नाहीतर किंवा 1 ते 2 तासात ते तुम्हाला रिफंड पण होऊन जातं. म्हणून रिफंड ऑप्शनसुद्धा खूप छान आहे. आता इथे मी काय मिंत्राला काय प्रमोट वगैरे करत नाही आहे, पण एक फक्त सांगते, खूप लोक घाबरतात ऑनलाईन शॉपिंग करायला. असंच मिशोचं सुद्धा आहे. मिशोवर सुद्धा तुम्ही बाय करू शकता. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इझिली ते रिटर्न करू शकतात. ॲमेझॉनवर सुद्धा तसं. फक्त मेक शुअर की तुम्ही जेव्हा कोणतंही प्रोडक्ट बाय करतायत ना, त्या प्रोडक्टच्या खाली असतं की ते रिटर्नेबल आहे की नाही, किंवा ते तुम्हाला त्याचा तुम्हाला रिफंड मिळेल की नाही. मिंत्रावर तर सगळ्या प्रोडक्ट्स ऑलमोस्ट मिळतो, मिशोवर सुद्धा मिळतं. सो नायसा यायला थोडं टाईम आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला क्विकली दाखवते मी कोणते कोणते घेतलेत, आणि जेवढे पण आत्ता घेतलेले आहेत ते सगळे 300-400 ह्याच रेंजमध्ये घेतलेत. त्याची ॲक्च्युअल कॉस्ट वेगळी आहे. ते सेलमध्ये घेतल्यामुळे त्याची कॉस्ट कमी आहे. आय नो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी खूप लेट तुमच्यापर्यंत हा जो ब्लॉग आहे तो घेऊन येते. ॲक्च्युली हा आम्ही जेव्हा चिपळूणला गेलेलो त्याच्या आदल्या दिवशीच मला सगळे माझे प्रोडक्ट्स रिसीव्ह झालेले, आणि त्याच्यानंतर 2 दिवस मला पॉसिबलच नाही झालं, म्हणून ते मी शूट नाही केलं. सो आता मी शूट करते. बट ज्याची लिंक मी खाली दिली आहे ना, तुम्ही काय करा, ते तुमच्या विश लिस्टमध्ये, तुमच्या फेवरेट्समध्ये ॲड करून ठेवा. किंवा सोल्ड आउट झालं असेल तर तिथे एक नोटिफिकेशन ऑप्शन येतो की तुम्हाला मिंत्रा नोटिफाय करतं जेव्हा जेव्हा ते स्टॉकमध्ये येतं. तो सुद्धा एक ऑप्शन आहे. सो तुम्ही ते सुद्धा करू शकता. सो जेव्हा पण सेल लागेल यू कॅन इमिडिएटली बाय इट. सो चला मग मी तुम्हाला क्विकली दाखवते मी कोणते डेली वेअर मिंत्रावरनं मागवले आहेत. सो सर्वात आधी तुम्ही जो बघताय तो म्हणजे हा कॉटनचा आहे, लॉंग आहे, पाठीमागे इथे असं नॉट बांधण्यासाठी आहे. म्हणजे जर इन केस तुम्हाला असं वाटतं की ते लूज वगैरे आहे, सो इझिली तुम्ही नॉट वगैरे बांधू शकता. आता आम्ही जेव्हा चिपळूणला गेलेलो तेव्हा रिटर्न होताना मी हा जो कुर्ती ड्रेस तुम्हाला काय म्हणायचं ते तुम्ही म्हणू शकता, सो हा मी वेअर केलेला. मी सगळ्याची साईज एल मागवली आहे, बट एल सुद्धा मला लूज झालेले आहेत थोडं. सो मला आता सगळ्यांना स्टिच करावं लागणार आहे. सो प्रत्येक ब्रँडचं ना डिफर करतं. युजली मिंत्रा जर मी घेतलं ना तर मी एम किंवा एल ह्यातच असते. म्हणजे एक्सेल, डबल एक्सेल जेव्हा माझं खूपच वेट होतं तेव्हा ते यूज करत होती. बट मिंत्राचे सगळे काही कपडे एम किंवा एलमध्ये. आता मला बऱ्यापैकी आयडिया आली आहे की मिंत्रावरनं जर मी डेली वेअर घेतले तर मला एम साईजमध्ये घ्यायचे आहे. बट खरंच खूपच कम्फर्टेबल आणि सॉफ्ट आहे. हा एक मी ड्रेस घेतलेला आहे जो नी लेंथ नाही आहे, पण नीच्या खाली थोडंसं बिलो नी आहे. सो इझिली तुम्ही घरात हे वेअर करू शकता, कारण आता गरमी तर वाढलेली आहे. सो सगळ्यांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा एक घेतला आहे, त्यानंतर हा ग्रीनवाला घेतला आहे. याचा सुद्धा असंच झालंय. एल साईज आहे, पण एल साईज पण ही किती मोठी आहे. सो ह्याला सुद्धा मला थोडंसं ऑल्टर करावं लागणार आहे. त्याच्यानंतर हा एक ड्रेस मागवला आहे, ह्याला सुद्धा मला ऑर्डर करावा लागणार आहे. आय डोंट नो मी का ब्लॅक मागवलाय, कारण ब्लॅक जास्त करून गरमीत नाही प्रिफर करायला पाहिजे. नाहीच, म्हणजे जास्त करून नाहीच प्रिफर करायला पाहिजे. पण मला असं वाटतं मला त्या मॉडेलवरती जास्त आवडलं म्हणून मग मी घेतला. पण हा मला असं वाटलं की हा ए लाईनमध्ये येईल, पण हा अजिबात ए लाईनमध्ये आलेला नाही आहे. बट याचं मटेरियल खरंच खूप छान आहे. सो मला ह्याला सुद्धा ऑर्डर करावंच लागणार आहे. म्हणजे मस्त. हा जेवढा मी आता इथे घातलाय ना, हा तेवढ्याच लेंथचा आहे ऑलमोस्ट, आणि छान आलेला आहे. पहिले मी रिटर्न करणार होती जस्ट बिकॉज ऑफ साईज. मग मी विचार केला की इट्स ओके, मी ऑल्टर करून मी ऑल्टर करेल. आणि हा एक घेतलाय. सो अशा प्रकारे मी ह्या वेळेचं माझं जे डेली वेअर आहे ते घेतलेत. म्हणजे आता तुम्ही जास्त करून हेच कपडे ब्लॉग्समध्ये बघणार आहे. बट स्टील आपलं एक असतं ना की ओल्ड इज गोल्ड. आपण जे आधीच्या कपड्यांमध्ये जेवढे कम्फर्टेबल असतो ना तेवढं लगेच नवीन कपड्यांमध्ये नाही होत. थोडंसं इट टेक्स टाईम. थोडंसं वॉश केल्यानंतर, थोडंसं त्याचं सॉफ्ट झाल्यानंतर मग आपण त्यात कम्फर्टेबल होतो. सो आधीचे जेवढे कपडे त्याला मी हळूहळू डिस्कार्ड करेल आणि हे मग वेअर करायला स्टार्ट करेल. जसं की मी आज हा वेअर केला आणि मला खरंच खूप छान वाटतंय, सुटसुटीत वाटतंय. आणि गरमी असल्यामुळे ना असे कपडे ॲक्च्युली चांगले वाटतात.
सो ही होती माझी डेली वेअरची शॉपिंग जी मी मिंत्रावरनं केली आहे. आणि मिंत्रावरनं मी ॲक्च्युली अजून खूप सारी शॉपिंग केलेली आहे. ती मी तुम्हाला हळूहळू दाखवेलच. इवन यावेळेस मी फुटवेअरसुद्धा घेतलेले आहेत मिंत्रावरनं आणि एवढे सुंदर फुटवेअर आलेले आहेत ना ते तुम्हाला ते आता दाखवले असते. पण मी ना ते सगळे रिसीव्ह नाही केले. जेव्हा पण मी ते रिसीव्ह करेल. एक्सचेंज पण त्यांचं कसं आहे मिंत्राचं, ज्यांना माहीत नाही मी त्यांना सांगते, जर तुम्ही याला एक्सचेंज करायचं असेल ना तर तुम्हाला जी साईज हवी ती तुम्ही सिलेक्ट करायची. तुम्हाला एक ते डेट देतात की ह्या डेटला तुमचं पिकअप होईल आणि इमिडिएटली त्याच टाईमला तुम्हाला तुमचं न्यू प्रोडक्ट मिळेल. जेव्हा मला कोणीही विचारतं की अरे हा ड्रेस कुठून घेतला, हा ड्रेस कुठून घेतला, जर तो लोकल स्टोअरमधनं असेल तर मी ऑफकोर्स ते मेन्शन नाही करत. बट जर तो ऑनलाईन वगैरे कुठे घेतला असेल तर मी नक्कीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे जे लिंक्स आहेत ते शेअर करते. जर लिंक नसेल शेअर करत तर मग समजून जा की ते आउट ऑफ स्टॉक आहे. कारण खूपदा असं सुद्धा होतं काही प्रोडक्ट्स जर आउट ऑफ स्टॉक गेले असतील ना तर त्याचं लिंकसुद्धा शेअर नाही होत. आणि माझे तर ऑलमोस्ट गोष्टींबरोबर असंच होतं की लिंक शेअर होतच नाही. हे कुर्ती मी सगळे काही 500 बिलो 500 घेतलेले आहेत सेलमध्ये. आता त्याची कॉस्ट मला माहीत नाही किती आहे. आफ्टर सेल त्याची कॉस्ट नक्कीच वाढली असेल. म्हणजे त्यांच्या ॲक्च्युअल कॉस्टला ती जाते किंवा कधी ना त्याच कॉस्टला पण मिळते तुम्हाला, ज्या कॉस्टला मी घेतली तुम्हाला सांगते ते. एनिवेज सो चला मग नायसा येण्याचा टाईम होईल आणि पुढे अजून काय काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंडल वक्र सुंदर नयना दास रामाचा वाटारे सगळा संकटी पावावे निर्वावे रक्षावे शिवर वंदना. अंबाबाई करी सिंहासनी हो प्रदीपदे वासुनी स्थापना की करुणी हो ब्रह्मा विष्णू पूजन भवानी हो वाळू तुझला देह भावे अलंकार चरणे वाहिला. सप्तशती पाठे अंबे कृपा मन गेली भवानी कृपा मन गेली. भक्तावर दया अंबा प्रसन्न झाली. अपराधी ज्योत अंबे हो वाळू तुझला भवानी हो वाळू तुझला. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 8 आणि मी मस्त असा ड्रेस घातला जसं की तुम्ही थोडाफार एक ग्लिम्स पाहिला असेल. सो मी चालली आहे खाली आणि रोशन तुम्ही सगळे त्याला ओळखतच असाल. सो त्याला माझ्याबरोबर एक रील काढायचं आहे. आज ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये आहे हे साऊथ इंडियन डे. बट तो सुद्धा आजच फ्री आणि मी सुद्धा आजच फ्री आहे. मग तो बोलला की तू ये आणि मी हे असं घालून चालली आहे. बट इट्स ओके. मस्त एक रील शूट करणार आहे. लेट्स से तर ते सगळं कसं काय होतं आहे. नायसा नाही येते माझ्याबरोबर. सो आम्ही किती रील शूट केले? आम्ही 3 रील शूट केले. व्हिडिओ किती झाले ते पण आपण लवकर येण्याचा आमचा फायदा झाला बिकॉज आम्हाला पूर्ण डेकॉर घेता आलं आणि ह्याने खूप छान शूट केलं आहे आणि आम्ही तिघींनी खूप छान डान्स केलं आहे. नाही इट्स ओके. हे बघा मला आणि सोनालीला सोडून हे फक्त दोघंच डान्सर आहेत. सो हे दोघं रेवा आणि रोशन आलं. छान वाटतंय बा. मगाशी झालेलं पाहिजे होतं. मगाशी झालं पाहिजे. छान दिसतंय.
हे बा आम्हाला प्रॉब्लेम नाही. तो जो भी डांस ग्रुप है सब लोग यहाँ पे डीजे वाले यहाँ पे आ जाइए. जो भी डांस ग्रुप है यहाँ पे आ जाइए प्लीज. दोघं पण सुंदर दिसत आहेत. रील शूट करायला आम्ही कधीच आलो. मग तुम्ही लेट, ह्यावेळेस तुम्ही लेट. तुम्ही आम्हाला पाहिलं ना डान्स करताना. आता इंस्टाग्राम वर बघा, छान दिसतंय. हा नाही, रोशन सरांनी बोलवलंय. से हाय, हॅलो बोला. जो ग्रुप है वो मेंशन करें और ये जो ग्रुप है वो मेंशन करें. जोरदार तालियां हो जाए. काय खरं नाही एवढे. कितने बच्चे? अरे किती ते 12-13 12 बच्चे पैदा कर दिए. नाही रे, 12. सो आता वाजले 10:15 आणि एवढा डान्स केला ना 8 वाजल्यापासून. मस्त मजा आली. आणि एकदा आपण असं छान ड्रेसअप केल्यावरती अजून एक वेगळाच उत्साह येतो गरबा खेळण्यात. आणि शूट करायला कोणी नव्हतं तरी 1-2 क्लिप्स घेता आले, पण खूप धमाल केली. मी, रोशन, रिवा आणि सोना. वाजले आहेत 10:55. फ्रेशनअप वगैरे झाली आहे. थोडासा पाय एवढे दुखायला लागलेत ना.
काही खाण्याच्या आधी पहिले विचार केलं की थोडंसं रिलॅक्स होते. खरंच खूप पेन होतं आहे. खूप म्हणजे सवय नाही आहे ना एवढं फास्ट आणि ते पण मी विदाऊट चप्पल गरबा करत होते, कारण मला चप्पलने नाही जमत. सो खाली थोडेसे दगडं ना काय रोशनला तर पायाला सुद्धा लागलं. तो तर एवढ्या जोशने करतो ना. सो चला माझं थोड्या वेळ मी जरा मसाज करते माझ्या पायांना. सो जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे माझ्याकडे आहे अगारोचा हा फूट मसाजर फुटाने. ओके. सो ना आम्ही हे इथे असं लावूनच ठेवलं आहे, कारण ना हिची वायर तेवढी तिथपर्यंत जाते. पण इथे जर बसायचं असेल ना आरामात तर मग हे असं आम्ही लावूनच ठेवलं आहे. हे फक्त ऑन करायचं आणि ह्याच्यावर बसून आपण इवन झोपूसुद्धा शकतो, म्हणजे बेड. तर ह्यात ऑटो ऑप्शनसुद्धा आहे. ऑटो म्हणजे 15 मिनिट्ससाठी तुम्हाला फूट आणि काफ दोन्ही पण ते करेल. फक्त 10 मिनिटं मॅडमनी मला करून दिले. आईचा डान्स कसा होता? छान केला आईने. 10 मिनिटं तरी 10 मिनिटं हिने येऊन सिरियसली ते बंद केलं. एनिवेज मी जेव्हा हे अगारो किंवा कोणत्याही गोष्टींबद्दलचं मेन्शन करते व्लॉगमध्ये तेव्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते सगळं काही मेन्शन असतं. विसरली तर प्लीज मला आठवण द्या की मी लिंक नाही दिलेली आहे, नाही तर युजली आठवण असेल तर नक्कीच देते. ओके. आणि एक गोष्ट ह्याला आपण काढू शकतो. आता मी इकडनं ह्याला काढलं आहे आणि आपण ह्याला वॉश करू. इथे ना हे बघा इथे असं एक हे आपलं काय म्हणतात ते रेनकोटला कसं असतं तसं आपण ह्याला परत अटॅच करू. चला हे पण घे आणि आपल्या बास्केटमध्ये टाक जा आणि हँड वॉश कर. सो चला मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आता मला खरंच कंटाळा आला आणि झोप पण आली. हिची एक वेगळीच एनर्जी, कारण मी एवढी झोपली आहे आज. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. अँड येस ऑफकोर्स पूर्ण दिवस आज सनीला खूप मिस केलेला आहे. सनी आता उद्या येईल आणि इमिडिएटली मग जाईल क्लिनिकला आणि मग परत दुसऱ्या दिवशी त्याचं 24 आवर्स आहे. थांबा ना, मी तुम्हाला गिफ्ट आणले. उद्या दाखव. हे प्लांट्स वाले प्लांट. मागच्या आठवड्यांपासून तेच बोलते. चलो बाय बाय बोल. बाय, गुड नाईट. हो